नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। संध्याकाळचे 7:30 वाजता आहेत आणि मी एका बीचवरती आलेलो आहे आणि सहज लक्ष गेलं म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटली। इकडे समोर एक माझं झाड आहे आणि त्या बाजूला एक झाड आहे। दोन झाडांच्या पानांची रचना या अर्थानं मला मॉर्फोलॉजी सांगायची नाही आहे, औषधी गुणधर्म सांगायचे नाही आहेत, फक्त झाडं काय करतात ह्यावेळी, कुठलं झाड जागी असतं, कुठलं झाड झोपी जातं याच्याविषयी आपल्याला फक्त बोलायचं आहे। तर इकडे आहे मोहीचं झाड। हे मोहीचं झाड आहे, कॉमन आहे। याची जर पानं बघितली तर ती पानं अजून पसरलेल्या अवस्थेत आहेत। 7:30 वाजले, त्यांची कदाचित झोपेची टायमिंग झालेली नाही आपल्या हिशोबाने, पण ते देखील झोपतात। त्यांच्या झोपण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत। त्याच जोडीनं आपण थोडंसं पुढे आलो तर इथे कॅशिया अलाटाचं झाड आहे, बघू शकता। इथे कॅशियाच्या स्पेसीज ज्या बऱ्याचशा आहेत त्या कशा झोपतात इकडे बघू शकता। हे बघा, हे कॅशिया अलाटाचं पान आहे, त्याची पानं मिटलेली आहेत, त्याच्या देठापासून पानं मिटलेली आहेत। बरोबर साधारणपणे सूर्यास्त झाला त्या आसपास त्याच्यामध्ये काही रासायनिक बदल होतात आणि त्यानुसार ती पानं मिटली जातात। आपल्या रासायनिक बदलावर जायचं नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, ही झाडं झोपतात। भले त्याच्या मागचं सायन्स तुम्हाला कोणाला काही शोधायचं ते शोधा, जे शोधलं गेले असेल ते देखील अलग आहे, पण ही झाडं झोपतात। काही आपल्या पद्धतीने वेगळ्या झोपतात, ही मात्र छान पानं मिटवून झोपलेली आहेत। अगदी तुम्ही रेन ट्रीचं झाड बघितलं ते सुद्धा तुम्हाला त्याची पानं सायंकाळी 5:30 नंतर मिटलेली दिसतील। म्हणजे जशा भावभावना माणसाला आहेत तशाच पद्धतीच्या भावभावना झाडांना देखील आहेत। जगदीशचंद्र बोस यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञानं हे कित्येक वर्षापूर्वी सिद्ध केलेली गोष्ट आहे, पण आजच्या युगामध्ये बऱ्याच वेळा आपण या गोष्टी लक्षात ठेवत नाही। मी परवाच एका विषयावरती एक व्हिडिओ बघितला की पाण्याला सुद्धा मेमरी असते। आय डोंट नो, मी त्याचा अभ्यासक नाही आहे, पण मी बघितलं की त्या पाण्याला सुद्धा मेमरी असते। त्याच्याशी चांगलं बोललं तर ते क्रिस्टल चांगले होतात, त्याच्याशी वाईट बोललं तर क्रिस्टल्स वाईट होतात। तरी झोपी गेलेलं झाड समजू नका, ह्या व्हिडिओचा उद्देश अजिबात तो नाही आहे। मला सांगायचं आहे फक्त, अगदी झाडांना सुद्धा भावना असतात, त्या बोलतात। आपण त्यांच्याशी संवाद साधला तरच आपण निसर्ग वाचवू शकतो। धन्यवाद।